गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज सोमवार दिनांक 16 रोजी न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले। प्रथमतः न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गावात मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मान्यवरांनी पाठ्यपुस्तके वाटप केली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दिनकरराव गायकवाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या माजी सदस्य बेबीताई सोळशे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक गायकवाड, सरपंच बबलू गायकवाड, जिल्हा परिषद शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामनाथ पिठे, अनवर सय्यद, संदीप पिठे, धनराज महाले, रमेश निकम, अंगणवाडी सेविका लता गोतरणे, सरला गोतरणे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बोराडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वाघ यांनी मांडले। या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका गांगुर्डे देशमुख, शिक्षक कैलास गुरुळे, कर्मचारी तुषार मिठे, जाधव समाधान, नेर पगार आदींचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी वर्ष 2025-26 शाळा प्रवेश उत्सव म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतोय। या निमित्ताने शासनाकडून जे आपल्याला पाठ्यपुस्तकं वाटप करण्यात आलेले आहे, त्या पाठ्यपुस्तकांचं आपण नुसतं घरी नेऊन आणि कुठंतरी कोपऱ्यात ठेवून देणं हे चुकीचं ठरत। तर त्या पुस्तकांमध्ये आपल्याला अभ्यास काय आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, आपलं ध्येय काय आहे, या बाबतीत प्रत्येकाने विचार केलाच पाहिजे। आपल्या शाळेचं नाव दिवसेंदिवस नावलौकिक होत आहे हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, आणि टक्केवारीचा विषय असतो तर ते आपल्या नेहमी रिझल्ट व्यवस्थित लागत असतो तालुक्यामध्ये, आणि त्या अनुषंगाने आता तुम्हाला जो येणारा काळ आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।